नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, मान्सूनची तारीख फिक्स झाल्याचं जमा आहे. तर आपण ही मान्सूनची तारीख फिक्स कशी झाली हे समजून घेणार आहोत. तर शेतकरी मित्र, सध्या 21 तारखेपर्यंत अरबी समुद्रामध्ये केरळ किनारपट्टीजवळ एकदम खूप असे पावसाळे वातावरण तयार झाले आहे. आणि हे वातावरण 21 मे ते 28 मे या दरम्यान केरळमध्ये पाऊस दाखल होणार आहे. हा पाऊस केरळमध्ये 21 मे ते 28 मेच्या आत, म्हणजे सरासरी पाहिला 28 मेच्या आतच हा केरळमध्ये पाऊस दाखल होणार आहे. म्हणजे हा पाहिला असता 26 मे ते 27 मे या दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होईल. आणि अंदमान निकोबार बेटावर 21 मेला मान्सूनची जोरदार एंट्री होणार आहे. अंदमान निकोबार बेटावर 21 मेला आणि केरळमध्ये 28 मेच्या आतच मान्सून दाखल होणार आहे. आणि 21 ते 28 मे या दरम्यान महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे. कारण केरळमध्ये जो पाऊस दाखल झाला आहे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा तसेच विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. आणि मध्य महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये पावसाचा 21 मे ते 28 मे दरम्यान जास्त पावसाचा जोर राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 28 मे ते 4 जून या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जोरदार राहणार आहे. आणि हा पाऊस मुंबई किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 28 मे ते 4 जून या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस राहील. परंतु आपण असे लक्षात घ्यायचं, 28 मे ते 4 जून या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाल्यानंतर वली ही चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि 4 जून ते 11 जून दरम्यान परत महाराष्ट्रात आणखीन पाऊस राहणार आहे. आणि या दरम्यान आपल्या पेरणीसाठी योग्य असा पाऊस पडणार आहे. 7 जूनच्या आतच भरपूर पाऊस होणार आहे. त्यामुळे आपली पेरणी योग्य टायमिंग होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, या वर्षी मान्सून हा लवकरच होणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता 11 ते 4 जून या दरम्यान या वर्षी मान्सून राहणार आहे. 2026 या वर्षी 11 ते 4 जून ते 11 जून या दरम्यान मान्सून राहणार आहे. परंतु त्याआधी 28 मे ते 4 जून दरम्यान चांगला भरपूर पाऊस पडणार आहे. त्यामुळं आपल्या पेरणीला योग्य असं काळ मृगामध्ये आपली पेरणी टायमिंग होणार आहे. त्यामुळे आपण शेतकरी मित्र काही काळजी करायची नाही. कारण 28 मे ते 4 जून या दरम्यान भरपूर पाऊस आहे. आणि परत 4 जून ते 11 जून या दरम्यान देखील भरपूर पाऊस आहे. हा पाऊस पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये देखील राहणार आहे. जवळपास भारतामधील जवळजवळ पूर्ण राज्य 30-75% राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. आणि तसं पाहिलं असता महाराष्ट्रात हा पाऊस जास्त पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. 4 जून ते 11 जून या दरम्यान. आणि आपली पेरणी बरोबर टायमिंग 7 जूनलाच होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, या वर्षी मान्सून 8 जूनला बरोबर महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तसं पाहायला असता 4 ते 11 जून या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.